नमस्कार, मी कुमारी अर्पिता मच्छिंद्र मधाळे. माझ्या शाळेचे नाव ताराबाई अण्णासाहेब नवोदय हायस्कूल नांदेड. मी इयत्ता 7वीत शिकते आहे. उपकरणाचे नाव स्मार्ट ड्रेनेज इंडिकेटर. हे उपकरण करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे भारतामध्ये वाढलेली जलप्रदूषणाची समस्या. भारताचे भावी नागरिक म्हणून आमचे देखील कर्तव्य आहे की देशाला भेडसावणाऱ्या या मुख्य समस्येचे निराकरण करण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. स्मार्ट ड्रेनेज इंडिकेटर विथ आर्डिनो. माझी नजर जेव्हा पेपरामध्ये आलेल्या बातम्यांकडे जाते तेव्हा त्यामध्ये जलप्रदूषणाचा मुद्दा हा असतोच. हिरवा रंग आरोग्याचा बेरंग. कृष्णा नदीत मगरीचा मृत्यू. वारणा नदीमध्ये मृत माशांचा खच, तर कधी पंचगंगेत दुर्गंधीयुक्त काळे पाणी. महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष. यामुळे जलप्रदूषणाची समस्या ही वाढतच चालली आहे. जलप्रदूषण म्हणजे काय, तर पाण्यामध्ये विविध घटक मिसळले गेल्यामुळे पाण्याची नैसर्गिक गुणवत्ता बदलून पाणी प्रदूषित होते. याला जलप्रदूषण असे म्हणतात. असे होऊ नये म्हणून आम्ही हे उपकरण केले आहे. घरांमधून येणारा घरगुती कचरा, शाळेमधून येणारे सांडपाणी, हॉस्पिटलमधून येणारा जैविक कचरा, तसेच हॉटेलमधून येणारा इतर कचरा या सर्वांची पाईपलाईन गटारीमध्ये केली असते. त्यामुळे गटारी ड्रेनेज होतात. कधी कधी पाहिलं आहे, जेव्हा पावसाळा हा कंटिन्यू सुरू असतो तेव्हा सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी या शहरांमध्ये महापूर येण्याची शक्यता फार वाढलेली आहे. तेव्हा हे एकच कारण आहे, जेव्हा जेव्हा कंटिन्यूली पाऊस सुरू असतो तेव्हा नदीचे पात्र पूर्णपणे भरून पात्रामध्ये पाणी हे मावेनासे होते. तेव्हा ते नदी, नाले, ओढे यांमार्फत जेव्हा ते गटारीमध्ये येते तेव्हा गटारी पूर्णपणे भरून त्यातील पाणी रस्त्यावर येते. यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण होतो, रोगराई पसरते. यामुळे अशा या मोठ्या सिटीजमध्ये पुणे, मुंबई यामध्ये पुराचे पाणी येण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे हा प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे. जेव्हा गटारी तुडुंब भरून वर येतील तेव्हा हा सेन्सर आर्डिनोच्या द्वारे सेन्स होऊन महानगरपालिकेमध्ये या मॅप व लोकेशनद्वारे बजर वाजेल. या सिस्टीमची पूर्णपणे आउटपुट आम्ही महानगरपालिकेला दिली आहे. हा जयसिंगपूर शहराचा मॅप आहे. यामुळे काय होईल तर कर्मचाऱ्यांना लगेचच कळेल की या ठिकाणी बजर वाजलेला आहे, म्हणजे या ठिकाणी कचरा साठलेला आहे. जयसिंगपूर शहरामध्ये जेव्हा कॉलनी नंबर 1 मध्ये गटारी खूप साठलेल्या असतील आणि कचरा खूप साठलेला असेल तेव्हा बजर हा कॉलनी नंबर 1च्या डॉटवर जाऊन वाजेल. तेव्हा महानगरपालिकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला कळेल की इथे कचरा खूप साठलेला आहे. यामुळे काय होईल तर कर्मचाऱ्याच्या श्रमाची व वेळेची बचत होईल. कर्मचारी काय करतील, घंटागाडी घेऊन येतील. थोडाफार कचरा गटारीमधील कचरा हा रस्त्यावर काढून टाकतील व थोडाफार घंटागाडीमध्ये भरून शहराबाहेर नेऊन टाकतील. तर रस्त्यावर टाकल्याने त्याला म्हैस, गाय, कुत्रा, बैल यांसारखे जनावरे खाऊन त्यांचा मृत्यू देखील होतो. तसेच शहराबाहेर टाकल्यामुळे पर्यावरणामध्ये हवा प्रदूषण, वायू प्रदूषण होते. तसेच प्रत्येक सजीवाला धोका निर्माण होतो. तर असे होऊ नये म्हणून आम्ही इथे एक सिस्टीम बसवलेली आहे. जेव्हा गटारीतील पाणी तुडुंब भरून नदी, नाले, समुद्र यांना मिळते तेव्हा समुद्रामधील प्रत्येक सजीवाला धोका निर्माण होतो. तर तो कसा, तर नदीमध्ये मिळाल्याने त्या नदीमध्ये ऑक्सिजन कमी पडते. तसेच ऑक्सिजनच्या अभावी जलचरांचा मृत्यू होतो. असे होऊ नये म्हणून आम्ही इथे गटारीतील कचऱ्याची व प्रदूषित पाण्याची बरोबर विल्हेवाट लावण्यासाठी एक सिस्टीम बसवलेली आहे. यामध्ये काय होईल तर इथे सुका कचरा व ओला कचरा आहे. जेव्हा आपण गटारीतील कचरा काढतो त्याचे विभाजन आपण सुका कचरा आणि ओला कचरा यांमध्ये करायचे. त्यामध्ये काय होईल तर या कचऱ्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो. तसेच या गटारीतील प्रदूषित पाण्यापासून आपण शुद्धीकरण करून शेतीसाठी वापर करू शकतो. हे शुद्धीकरण केलेले पाणी पूर्णपणे शुद्ध झालेले नसते, म्हणून आपण हे पिण्यासाठी वापरू शकत नाही. हे आपण शेतीसाठी वापरू शकतो. आमच्या उपकरणाची वैशिष्ट्ये अशी आहेत की समाजासाठी आरोग्य टिकवण्यासाठी अनुकूल, तसेच श्रमाची व वेळेची बचत होऊन या घटकांपासून पसरणाऱ्या रोगांपासून आरोग्याचे संरक्षण करते.